आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीच्या अनुषंगाने मंचावर उपस्थित असलेले आपले वडगाव पाचोरा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार किशोरप्पा पाटील, मंचावर उपस्थित महसूल विभागाचे तहसीलदार बनसोडे साहेब, त्याच पद्धतीने पंचायत समितीचे व्हिडिओ आणि दोन्ही तालुक्याचे कृषी अधिकारी, तसेच दोन्ही तालुक्यातील उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधवांना सर्वांना माहिती आहे, दरवर्षी आपण पावसाळ्याच्या आधी या प्रकारचं नियोजनासाठी अशा प्रकारची आढावा सभा घेत असतो. मात्र या आढावा सभेचं मेन जो उद्देश आहे, तर यावेळेस पावसाळा सुरू होतो, तर पावसाळा सुरू होण्याच्या आधी आपल्या तालुक्यामध्ये उपलब्ध असलेला सगळ्या प्रकारचा बियाणांचा पुरवठा, खतांची उपलब्धता, त्याच पद्धतीने विजेचं नियोजन आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने पाऊस पडणार आहे त्या पद्धतीने पेरणीसाठी आवश्यक असलेल्या त्यांना सगळ्या काही कृषी विभागाकडून मार्फत दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचना, या सगळ्या अनुषंगाने या ठिकाणी एक कार्यपद्धती ठरावी निश्चित व्हावी आणि त्याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळावं, यासाठी दोन्ही तालुक्यातील जे कृषी अधिकारी आहेत त्यांनी सविस्तर असं या ठिकाणी प्रेझेंटेशन त्यांचं दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपले MSCBचे जे अधिकारी आहेत त्यांनी देखील त्यांचं MSCBचं जे शेड्यूल असणार आहे त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी येते, ज्यावेळेस एखादी नैसर्गिक आपत्ती येते आणि सगळ्या पिकांचं नुकसान होतं, त्यावेळेस आपण पीक पाहणी, KYC, आधार सीडिंग, ॲग्रीस्टॅग या बऱ्याच गोष्टी न केल्यामुळे आम्हाला ज्यावेळेस नैसर्गिक आपत्तीचं अनुदान येतं तर ते अनुदान वाटप करताना महसूल विभागाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि जो खरा लाभार्थी आहे किंवा त्या व्यक्तीचं खरं नुकसान झालेलं आहे तो या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच वेळेस नुकसान भरपाई मिळण्यापासून मुक्तो. त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आता सध्या आपलं जे आधार सीडिंग आहे, KYC आहे, ॲग्रीस्टॅग आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण स्वतःची खात्री करून घ्यावी की आपल्या सगळ्या बाबी ह्या परिपूर्ण झालेल्या आहेत. अजून एक या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जरा सांगावंसं वाटतं की माननीय महसूल मंत्री यांनी मुख्यमंत्री बळीराज शेत बांधण रस्त्याची जी नवीन योजना आणलेली आहे, तर त्याचा आता पुन्हा एकदा सर्वेक्षण तलाठी मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्या शेतांमध्ये होणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांची सुरुवातीचे प्रस्ताव या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत, तर ज्यावेळेस आमची टीम त्या ठिकाणी येईल तर त्यांना तुमच्यामार्फत चांगल्या पद्धतीने सहकार्य होणं फार गरजेचं आहे आणि तुमचं सहकार्य असेल तरच माननीय आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण या योजनेचं चांगल्या पद्धतीने गाव पातळीपर्यंत नियोजन करून चांगल्या प्रकारचे रस्ते आपण सर्व शेतकऱ्यांना देऊ शकतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच कृषी विभागाने या ठिकाणी बोलण्यासाठी संधी दिली त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.